आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, आज मराठी राज्यभाषा निर्धार मेळावा हा निर्धार मेळावा या ठिकाणी आयोजन करून पुनश्च हरिओम चा नारा दिलेला आहे आणि या निर्धार मेळाव्याचे नेतृत्व आदरणीय प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर यांच्याकडे आहे। त्यामुळे हा निर्धार मेळावा निश्चितच तो मोठ्या जोमाने पुढे जाणार आहे। मराठी ही गोमंतकाची राज्यभाषा आहे हे सर्वांना माहीत असून सुद्धा सगळेजण आंधळे झालेले आहेत। आपल्या गोमंतक भूमीमध्ये आपण पाहतो की किमान 2000 पेक्षा जास्त मराठी नाटकं या ठिकाणी सादर होतात। आपल्या सगळ्या मंदिरांचे इतिवृत्त मराठीतून लिहिलं जातं। आपले लेख असू द्या, ताम्रपट असू द्या, सगळे काही आहे ते मराठीत भाषेतून आहे। तरी सुद्धा काही लोकांना मराठीचं कुठेतरी दुखणं आहे। सरकारला मराठी राज्यभाषा करण्याचं कुठे धाडस दिसत नाही आहे। या 40 आमदारापैकी एकही आमदार मराठीतून बोलण्यास मागे पुढे होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। मराठी भागातून निवडून येणारे आमदार सुद्धा आज मराठीतून बोलत नाही, ही शोकांतिका आहे। खरं तर आम्हा सर्वांची आता एक जबाबदारी आहे की या सगळ्यांना मराठीतून बोलण्यासाठी आम्ही भाग पाडलं पाहिजे। आमची जी ताकद आहे ती आम्ही त्यांना दाखवली पाहिजे। आजच्या या मेळाव्याला आपण पाहतो की तरुण आहेत, मध्यमवर्गीय आहे, वयोवृद्ध पण आहे, सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झालेली आहे। हे शुभचिंतन आहे। त्यासाठी सगळ्यांनी एकत्र होऊया आणि हा निर्धार मेळावा यशस्वी करूया। ज्या ठिकाणी पुढच्या काळात जे आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये आपण सरांच्या मागे खंबीरपणे उभे राहूया, बरोबरीने उभे राहूया आणि या गोमंतकामध्ये हा मराठीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा या दुमदुमूया आणि संपूर्ण कार्य आहे ते पुढे नेऊया आणि सरकारला मराठी राज्यभाषा करण्यासाठी भाग पाडूया। जय मराठी, जय गोमंतक।